In the previous lecture, we have already discussed about the squamous epithelium, cuboidal epithelium, columnar epithelium, ciliated epithelium, and now in this lecture we are going to study about the glandular epithelium. ठीक आहे, हा सुद्धा सिंपल इपिथेलियल टिश्यूचा काय आहे तर एक टाईप आहे. आता ग्लँड्युलर इपिथेलियम कसं दिसते पहिले डायग्राम समजून घ्या. डायग्राम समजली त्यानंतर आपण याचं डिस्क्रिप्शन समजून घेऊ. आता बघा, ही आहे डायग्राम कशाची तर ग्लँड्युलर इपिथेलियमची. मग आता ग्लँड्युलर इपिथेलियम मधल्या सेल ज्या आहेत यांचा जो आकार आहे हा मोस्टली कॉलमनर असतो किंवा यांचा आकार वेगवेगळा सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. पॉलिगोनल शेप सुद्धा बघायला भेटेल. आता इथे हा पॉलिगोनल शेप आहे, याला अनेक बाजू आहेत. ठीक आहे, तर याचा जो आकार आहे पेशींचा हा मे बी क्युबॉइडल, मे बी कॉलमनर, मे बी पॉलिगोनल. याचा आकार कसाही असू शकतो. पॉलिगोनलही असू शकतो, अनेक बाजूही असू शकतात, क्युबॉइडलही असू शकतो, स्क्वेअर सारखे असू शकतात किंवा कॉलमनरी असू शकतात. मग सेल कशा आहेत त्याच्या? सेल्स मे बी क्युबॉइडल, columnar or cuboidal, columnar or polygonal in shape. ह्या ज्या सेल्स आहेत यांचा जो न्यूक्लियस आहे हा बेसला प्रेझेंट दिसेल आणि खूप मोठा न्यूक्लियस दिसतो. पहा, न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द सेल. या सेलचा जो खालचा भाग आहे त्याला आपण म्हणतो बेस. मग न्यूक्लियस कुठे दिसतो? पहा, मोठासा न्यूक्लियस दिसतो, एकदम मोठा न्यूक्लियस दिसतो. द लार्ज न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द सेल. मग दुसरं वाक्य आपण लिहू, न्यूक्लियस इज लार्ज अँड प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द सेल. न्यूक्लियस मोठा आहे आणि कुठे दिसतो? ॲट द बेस ऑफ द सेल. इथे तुम्ही बघू शकता छोटे छोटे ब्लॅक स्पॉट तुम्हाला दिसतील, त्यांना आपण म्हणतो सिक्रेटरी ग्रॅन्युल्स. ह्या ज्या सेल्स आहेत यांच्या आतमध्ये असतात सिक्रेटरी ग्रॅन्युल्स. सिक्रेट करणारे म्हणजे स्त्रावन करणारे ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स म्हणजे दाण्यासारखं दिसणारं बारीक बारीक स्ट्रक्चर, त्याला आपण म्हणत असतो ग्रॅन्युल्स. मग या न्यूक्लियसच्या वरती काय दिसते सायटोप्लाझममध्ये? तर सिक्रेटरी ग्रॅन्युल्स म्हणजे सिक्रिशन करणारे, स्त्रावन करणारे छोटे छोटे बारीक दाण्यासारखे स्ट्रक्चर, दाण्यासारखे मॉलिक्यूल, त्यांना आपण म्हणत असतो सिक्रेटरी ग्रॅन्युल. तिसरा पॉइंट लिहू, सेल कंटेन्स सिक्रेटरी ग्रॅन्युल्स इन द सायटोप्लाझम. पहिला आपण सेल कंटेन्स सिक्रेटरी ग्रॅन्युल्स इन द सायटोप्लाझम. या सेलच्या आतमध्ये काही सिक्रेटरी ग्रॅन्युल्स आपल्याला बघतात. स्त्रावन करणारे छोटे छोटे दाण्यासारखे ग्रॅन्युल्स, छोटे छोटे दाण्यासारखे स्ट्रक्चर तुम्हाला याच्यामध्ये दिसते. ठीक आहे, मग आता ह्या ज्या सेल आहेत त्याच्यातल्या काही या सेलला आपण म्हणत असतो गोबलेट सेल. ह्या ज्या सेल तुम्हाला याच्यामध्ये दिसतात, या सेल, या दोन सेलला, या सेल्सला अशा ज्या पेशी तुम्हाला दिसत आहेत याच्यामध्ये, या डायग्राममध्ये, ह्या ज्या पेशी आहेत, ज्या पेशींच्या आतमध्ये सिक्रेटरी ग्रॅन्युल्स तुम्हाला दिसतात, या पेशींना आपण म्हणत असतो गॉबलेट सेल. मग ग्लँड्युलर इपिथेलियममध्ये कोणत्या सेल असतात? गॉबलेट सेल. ग्लँड्युलर इपिथेलियमच्या सेल्सला आपण काय म्हणत असतो? गॉबलेट सेल्स. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर फंक्शन काय पहा यांचे. मग फंक्शन आहे आता याचं सिक्रिशन करणे. ग्लँड्युलर इपिथेलियमचं सर्वात महत्त्वाचं फंक्शन, सर्वात महत्त्वाचं कार्य काय? तर सिक्रिशन करणे, स्त्रावन करणे. मग सिक्रिशन, मग काय काय सिक्रेट करते? तर सिक्रेट करते म्युकस. हा वॉटर सारखा दिसणारा सबस्टन्स दिसतो, पाण्यासारखा दिसणारा जो सबस्टन्स दिसतो त्याला आपण म्हणत असतो म्युकस. जसं की सलायवा जे आहे, सलायवा सुद्धा एक म्युकसच आहे, पाण्यासारखं दिसतं ते. ठीक आहे, म्हणजे नेझल डिस्चार्ज आहे, नाकातून जे काही पाणी येत असते सर्दी झाल्यावर, ते सुद्धा काय असते? म्युकस असते. मग म्युकसचं सिक्रेशन हे सुद्धा काम कोणाचं आहे? ग्लँड्युलर इपिथेलियमचं. म्युकस पाण्यासारखा दिसणारा पदार्थ, पाण्यासारखा दिसणारा लिक्विड पदार्थ. त्याच्यानंतर हार्मोन्स सुद्धा सिक्रेट करतात ग्लँड्स. हार्मोन्स म्हणजे काही केमिकल सबस्टन्स आहेत, काही रासायनिक पदार्थ सुद्धा सिक्रेट करतात ग्लँड्स. की हे जे रासायनिक पदार्थ आहेत यांची वेगवेगळ्या अवयवांवर, वेगवेगळ्या ऑर्गनवर शरीरामध्ये काय असते? यांची वेगळी ॲक्शन असते, यांची वेगळी क्रिया असते.
मग हे जे केमिकल सबस्टन्स आहेत हे सुद्धा सिक्रेट करत असतात काही ग्रंथी. त्या ग्रंथींना आपण म्हणत असतो एंडोक्राईन ग्लँड्स. हे तुम्हाला आपण डिटेलमध्ये शिकवणार आहोत 12वीच्या टॉपिकमध्ये. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की काही ग्रंथी काय सिक्रेट करतात, हार्मोन सिक्रेट करतात, काही केमिकल सबस्टन्स सिक्रेट करत असतात, काही रासायनिक पदार्थ सिक्रेट करत असतात. आणखी काही ग्रंथी सिक्रेट करत असतात एन्झाईम्स, काही प्रोटीन मॉलिक्यूल सिक्रेट करत असतात. कोण? काही ग्रंथी. तर त्यांना आपण म्हणत असतो एन्झाईम. आणि हे एन्झाईम आपण यूज करत असतो, आपलं शरीर यूज करत असते वेगवेगळ्या रिॲक्शनमध्ये, जसं की डायजेशन घडून आणण्यासाठी, पचन घडून आणण्यासाठी, फूड पार्टिकल, फूड सबस्टन्सेस यांचं पचन घडून आणण्यासाठी काही एन्झाईम लागतात, त्यांना आपण म्हणतो डायजेस्टिव्ह एन्झाईम. मग हे एन्झाईम कोण सिक्रेट करते? तर डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणजे ग्लँड्युलर इपिथेलियम प्रेझेंट इन द स्टमक अँड इंटेस्टाईन सिक्रेट द एन्झाईम्स. ग्लँड्युलर इपिथेलियममध्ये कोणत्या सेल सिक्रेट करतात? तर गॉबलेट सेल सिक्रेट करतात. का सिक्रेट करतात? कारण त्यांच्याजवळ काय आहे? सिक्रेटरी ग्रॅन्युल्स आहे. मग अशी सेल ज्या सेलजवळ असतात सिक्रेटरी ग्रॅन्युल, त्या सेलला आपण म्हणत असतो गॉबलेट सेल. मग आता हे झालं तुमचं ग्लँड्युलर इपिथेलियम. याच्यानंतरचं इपिथेलियम आपल्याला पाहायचं आहे ते आहे सेन्सरी इपिथेलियम. मग आता सेन्सरी म्हणजे संवेदना वाहून देणारं हे असं इपिथेलियम आहे. हा पेशींचा असा लेअर आहे, हा पेशींचा असा थर आहे जो काय वाहून नेतो? संवेदना वाहून देत असतो. मग संवेदना कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात आपल्याला माहिती आहे. दिसणे ही झाली एक संवेदना, डोळ्यांनी जे आपण बघतो ही झाली एक संवेदना. एखाद्या गोष्टीचा सुगंध घेणे, सुगंध घेणे, दरवळ घेणे, हा सुद्धा काय झाली? एक संवेदना झाली. एखाद्या गोष्टीची चव घेणे, टेस्ट घेणे, हे सुद्धा काय झाली? एक संवेदना झाली. एखाद्या गोष्टीची वेदना जाणवणे, एखाद्या गोष्टीचा स्पर्श जाणवणे, हे सुद्धा काय झाली? एक संवेदना झाली. मग संवेदना वाहून नेणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांना आपण म्हणत असतो सेन्सरी इपिथेलियम. मग हा असा पेशींचा लेअर आहे, हा असा पेशींचा थर आहे जो काय वाहून नेत असतो? संवेदना वाहून नेत असतो. अशा पेशींच्या थरला, अशा पेशींच्या लेअरला आपण म्हणत असतो सेन्सरी इपिथेलियम. मग आता याची डायग्राम आपण पाहू शकतो. मग आता डायग्राम तुम्ही बघू शकता. याच्यातल्या सेल सुद्धा कशा दिसतात? कॉलमनर सेल सारख्याच दिसतात. ह्या कॉलमनर सेलच आहे, फक्त थोड्याशा मॉडिफाय झालेल्या आहे. मॉडिफाय म्हणजे काय? थोडासा यांच्यामध्ये बदल घडणे, यांच्यामध्ये थोडासा बदल आपण केलेला आहे. मग मॉडिफिकेशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये बदल घडून आणणे, त्याला आपण म्हणत असतो मॉडिफिकेशन. म्हणजेच काय? जसं मॉडिफिकेशन म्हणजे समजा एखादं घर आहे तुमचं, तुमच्या घराला तुम्ही काय करता? मॉडिफाय करता. आता मॉडिफिकेशन म्हणजे काय? मॉडिफिकेशन म्हणजेच एखाद्या गोष्टीचं स्वरूप बदलणे म्हणजे मॉडिफिकेशन. म्हणजे कसं पहा, जसं की आपल्या घराला जे रूफ आहे, आपल्या घराचं जे छत आहे, या छताला आपण काय करतो? पीओपी करतो, प्लास्टर करत असतो वरतून. मग आपण काय केलं? आपल्या छत जे आहे घराचं त्याला मॉडिफाय केलं, त्याचं स्वरूप बदललं. जसं की एखाद्या भिंतीला आपण जर व्हाईट कलर आहे तर त्याला आपण वेगळा कलर दिला, ठीक आहे, एखादा वेगळा कलर दिला किंवा त्याच्यावर वेगळी डिझाईन काढली, म्हणजे आपण काय केलं? त्या भिंतीला मॉडिफाय केलं, म्हणजे त्याचं स्वरूप बदललं. तसंच ह्या ज्या सेल्स आहेत तिथे कॉलमनर सेल तुम्हाला बघायला भेटतील आणि ह्या कॉलमनर सेल थोड्याशा मॉडिफाय झालेल्या दिसतील, याचं स्वरूप थोडंसं बदललेलं दिसेल. मग असं जे इपिथेलियम आहे, ज्या इपिथेलियममध्ये कॉलमनर सेल बघायला भेटतील, पण अशा कॉलमनर सेल ज्याचं स्वरूप बदललेलं आहे. मग हा अशा पेशींचा लेअर आहे, हा अशा पेशींचा थर आहे ज्याच्यामध्ये पेशी ज्या आहेत कॉलमनर सेल आहेत आणि या कॉलमनर सेलनी स्वतःचं स्वरूप बदललेलं आहे. मग आता याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे आपला, इट कन्सिस्ट ऑफ मॉडिफाईड कॉलमनर सेल्स. याच्यामध्ये मॉडिफाईड कॉलमनर सेल तुम्हाला दिसतील, अशा कॉलमनर सेल दिसतील ज्याचं स्वरूप बदललेलं आहे. मग बघा आता कसं दिसते स्वरूप बदललेलं. तर आता ही कॉलमनर सेल तुम्हाला इथे बघायला भेटते आहे आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा काय दिसते आहे पहा. तर इथे या सेलच्या हा जो फ्री एंड आहे, या फ्री एंडवर अशी हेअर सारखे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटते आहे. या फ्री एंडवर असे हेअर सारखे छोटे छोटे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटत आहेत, केसांसारखे छोटे छोटे स्ट्रक्चर, छोटी छोटी रचना तुम्हाला इथे बघायला भेटते आहे. म्हणून या सेलला आपण म्हणत असतो मॉडिफाईड कॉलमनर सेल. का मॉडिफाईड? कारण याचं स्वरूप आपण बदललं. इथे काय ऍड झालं? इथे ऍड झाले याच्या फ्री एंडवर सेन्सरी हेअर्स. मग आता म्हणून हिला आपण म्हणतो मॉडिफाईड कॉलमनर सेल. मग आता हे जे सेन्सरी हेअर्स आहेत हे काय रिसीव्ह करतात, हे काय घेत असतात, हे काय स्वीकारतात? तर हे संवेदना स्वीकारत असतात. मग आता दुसरा पॉईंट तुम्हाला समजला की द फ्री एंड्स ऑफ द सेल हॅव सेन्सरी हेअर्स. याचं जे फ्री एंड आहे या सेलचं, याला काय आहे? सेन्सरी हेअर्स आहे. आता हे जे सेन्सरी हेअर्स आहेत
हे काय वाहून नेत असतात, संवेदना वाहून नेण्याचं काम करत असतात. सेन्सरी हेअर्सचं काम असते संवेदना वाहून नेणे. मग हे कुठे दिसते आपल्याला पहा, तर हे दिसते नोजमध्ये. आपल्या नोजमध्ये जे इपिथिलियम आहे ते आहे सेन्सरी इपिथिलियम. आता हे सेन्सरी इपिथिलियम काय वाहून नेते, संवेदना. कोणती संवेदना, एखाद्या गोष्टीचा सुगंध येणे, एखाद्या गोष्टीचा दरवळ येणे. मग हा जो सुगंध आहे, हा जो दरवळ आहे, हे वाहून नेणे, कुठपर्यंत, मेंदूपर्यंत वाहून नेणे. ठीक आहे. दुसरं कुठे दिसते, तर रेटिना ऑफ आय. डोळ्यामध्ये रेटिना नावाचा एक लेअर आहे, सर्वात आतमधला लेअर. त्याच्यामध्ये सुद्धा या पेशी तुम्हाला दिसतील, रेटिना ऑफ आय. या रेटिना जो आहे डोळ्याचा, या रेटिनावर इमेज तयार होत असते. जे काही आपण बघत असतो ती प्रतिकृती आपल्या डोळ्यांच्या रेटिना नावाच्या लेअरवर तयार होत असते. मग हा जो रेटिनाचा लेअर असतो, हा रेटिनाचा लेअर काय दाखवतो, आपल्याला इमेज दाखवतो की पुढची दिसणारी प्रतिकृती कशी दिसते. मग हा सुद्धा काय झाला, एक सेन्स झाला, एक संवेदना झाली. कोणती संवेदना, दिसण्याची संवेदना. त्याच्यानंतर इंटरनल इयर, जो सर्वात आतमधला जो कानाचा भाग आहे त्याला आपण म्हणत असतो इंटरनल इयर, जिथे आपल्याला ऐकू येते. मग ऐकू येण्याची संवेदना, ऐकू येण्याची संवेदना कोण रिसीव्ह करते, तर सेन्सरी हेअर्स रिसीव्ह करतात. कुठले, इंटरनल इयर मधले. आपल्या इंटरनल इयरमध्ये कानाच्या सर्वात आतला जो भाग आहे त्याच्यामध्ये हे इपिथिलियम तुम्हाला बघायला भेटते. हे इपिथिलियम काय घेत असते, आवाजाची संवेदना स्वतःमध्ये घेत असते आणि ही संवेदना ब्रेनपर्यंत पाठवते आणि आपल्याला जाणीव करून देते कशाची, आवाजाची. तर हे झालं आपलं हे झालं आपलं सेन्सरी इपिथिलियम. त्याच्यानंतर आहे जर्मिनल इपिथिलियम. मग आता आपल्याला बघायचं आहे द लास्ट टाईप ऑफ सिम्पल इपिथिलियम, दॅट इज द जर्मिनल इपिथिलियम. आता जर्मिनल इपिथिलियम कुठे प्रेझेंट दिसते, तर हे प्रेझेंट दिसते प्रायमरी सेक्स ऑर्गन्स ऑफ मेल अँड द फिमेल. मग प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणता आहे, प्राथमिक सेक्स अवयव कोणता आहे, प्राथमिक लैंगिक अवयव कोणता आहे पुरुषांमध्ये, तर तो आहे टेस्टिस. स्त्रियांमध्ये प्राथमिक लैंगिक अवयव म्हणजे प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणता आहे, तर ओव्हरीज आहे. मग टेस्टिस आणि ओव्हरी यांच्या आतमध्ये एक इपिथिलियम आपल्याला बघायला भेटते, ते असते जर्मिनल इपिथिलियम. आणि हे जे जर्मिनल इपिथिलियम आहे याच्यामध्ये घडत असते मिओसिस नावाचं सेल डिव्हिजन, जे आपण मिओसिस ऑलरेडी मागच्या चॅप्टरमध्ये आपण ऑलरेडी बघितलं आहे सेल डिव्हिजनमध्ये. मग या जर्मिनल इपिथिलियममध्ये काय घडत असते, मिओसिस घडत असते. आणि ह्या ज्या डिप्लॉइड जर्मिनल सेल आहेत या डिवाइड होत असतात आणि यांचं रूपांतर होत असते हॅप्लॉइड सेलमध्ये, त्यांना आपण म्हणत असतो गॅमेट्स. मग आता जर्मिनल इपिथिलियम काय असते समजून घ्या, कुठे असते ते समजून घ्या. तर पहिला पॉईंट, जर्मिनल इपिथिलियम इट इज फाउंड in the testes and ovaries. टेस्टिस आणि ओव्हरीज यांच्या आतमध्ये काय बघायला भेटते आपल्याला, जर्मिनल इपिथिलियम बघायला भेटते. मग टेस्टिस आणि ओव्हरीज काय आहे, दे आर द सेक्स ऑर्गन्स, दे आर द प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्राथमिक लैंगिक अवयव आहेत हे ह्युमन बिंगचे, दॅट इज द टेस्टिस, हा आहे पुरुषांचा सेक्स ऑर्गन. ओव्हरीज हे आहे फिमेलचा सेक्स ऑर्गन. मग आता हे आपल्याला समजलं. त्याच्यानंतर आता इथे जर आपण टेस्टिसची डायग्राम जर काढली तर टेस्टिसच्या आतमध्ये असे ट्यूब्युल्स असतात, ट्यूब लाईक स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटते. आणि हे जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे याच्यामधल्या ज्या पेशी आहेत या पेशींना आपण म्हणत असतो जर्मिनल इपिथिलियम. मग आता हे जे ट्यूब्यूल सारखं स्ट्रक्चर दिसते, हे जे ट्यूब सारखं स्ट्रक्चर दिसते गोलाकार, याच्यामध्ये असते या ट्यूब सारखं स्ट्रक्चरचं नाव आहे सेमिनिफेरस ट्यूब्यूल. हे जे टेस्टिस आहे या टेस्टिसच्या आतमध्ये असं गोलाकार ट्यूब सारखं स्ट्रक्चर दिसते, गोलाकार नळी सारखं स्ट्रक्चर दिसते, ट्यूब सारखं स्ट्रक्चर दिसते, त्याला आपण म्हणत असतो सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आणि या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मधलं ज्या सेल्स असतात, या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये ज्या सेल आहेत या सेलला आपण म्हणत असतो जर्मिनल इपिथिलियम और जर्मिनल सेल. मग आता हे झालं टेस्टिस मधलं. तसंच ओव्हरीच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला जर्मिनल इपिथिलियम बघायला भेटते. मग आता हे जे जर्मिनल इपिथिलियम आहे याच्यातल्या ज्या सेल्स आहेत जर्मिनल सेल्स, जर्मिनल सेल्स अंडरगो मिओसिस. मिओसिस नावाचं सेल डिव्हिजन यांच्यामध्ये घडते. आपल्याला माहिती आहे मिओसिस सेल डिव्हिजन नेहमी डिप्लॉइड सेलमध्ये घडते आणि एका पॅरेंट सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल तयार होत असतात, हे आपल्याला माहिती आहे. मग आता जर्मिनल सेल सुद्धा कशी असते, डिप्लॉइड सेल असते.
मग याच्यामध्ये घडत असते मिओसिस. जर्मिनल सेल अंडरगो मिओसिस टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. आता इथे तयार होत असतात गॅमेट्स. मग टेस्टिस असेल, टेस्टिसच्या जर्मिनल सेल तयार करतील स्पर्म. ओव्हरीज असेल तर ओव्हरीच्या जर्मिनल सेल तयार करतील एग किंवा ओव्हम. हे तुम्हाला आणखी चांगलं बऱ्यापैकी कळेल जेव्हा आपण 12वी मधला टॉपिक बघणार आहोत, ह्युमन रिप्रोडक्शन. तर आता फक्त एवढंच लक्षात घ्या की जर्मिनल इपिथिलियम ह्या पेशी तुम्हाला बघायला भेटतील टेस्टिसमध्ये इन केस ऑफ मेल आणि ओव्हरीजमध्ये इन केस ऑफ फिमेल. यांचं काम असते रिप्रोडक्शनमध्ये सहभागी होणे, रिप्रोडक्शनच्या वेळेस गॅमेट्स तयार करून देणे, म्हणजे हॅप्लॉइड सेल तयार करून देणे. मग या जर्मिनल सेलच्या आतमध्ये घडत असते मिओसिस, हे पेशींचं विभाजन, आणि त्याच्यामुळे काही हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होत असतात. ठीक आहे. मग हे झालं आपलं जर्मिनल इपिथिलियम. मग आपण कोणते कोणते इपिथिलियम बघितले बा? सिंपल इपिथिलियमचे टाइप्स कोणते कोणते बघितले आपण? मग आता बघा, सिंपल इपिथिलियमचे कोणते कोणते टाइप्स बघितले आपण? एक बघितलं स्क्वॅमोज इपिथिलियम, क्युबॉइडल इपिथिलियम, कॉलमनर इपिथिलियम, सिलिएटेड इपिथिलियम, त्याच्यानंतर ग्लँड्युलर इपिथिलियम, सेन्सरी इपिथिलियम अँड जर्मिनल इपिथिलियम. असे आपण 7 टाइप्स ऑलरेडी आता बघितले आहेत. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कंपाऊंड इपिथिलियम आणि कंपाऊंड इपिथिलियमचे